नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएपीएस स्कीम योजनेअंतर्गत आजपर्यंत किती फंड डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेला आहे, म्हणजेच किती पैसे या ठिकाणी या योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेले आहे. त्यासोबतच तुमच्या काही बेसिक कमेंट्स असतात, त्या कमेंट्सही या ठिकाणी उत्तर देण्याचा याच व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या योजनेची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती मिळेल. मित्रांनो, एमएपीएस क्लेम बाबत खूप सारे व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून अपलोड केलेले आहेत आणि त्याचा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदाही झालेला आहे. या एमएपीएस क्लेम मध्ये आपण संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत येणाऱ्या अपडेट या ठिकाणी पोहोचवत असतो. तर आजची जी अपडेट तुमच्या समोर या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे एमएपीएस क्लेम मध्ये जे पैसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत मित्रांनो, ते आतापर्यंत किती पैसे या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत त्यासाठी जाणून घेण्यासाठी याचा ऑफिशियल पोर्टलला तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर थोडंसं स्क्रोल डाऊन जर मित्रांनो या ठिकाणी आपण केलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता तर संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी देण्यात आलेली आहे. स्टुडंट रजिस्टर किती झालेले आहेत, इस्टॅब्लिशमेंट रजिस्टर किती झालेले आहेत आणि नंबर ऑफ क्लेम सबमिट किती झाले आणि नंबर ऑफ क्लेम अप्रूव्हल किती झाले आणि टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्यूट जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर जवळपास 47 कोटीच्या जवळपास या ठिकाणी आपण पेमेंट डिस्ट्रीब्यूट या ठिकाणी झालेले आहे. मागच्या का 2 दिवसाखाली या ठिकाणी हाच आकडा जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी 39 कोटीच्या जवळपास या ठिकाणी आकडा शो करत होता. पण या ठिकाणी आज जर बघितलं तर या ठिकाणी 47 कोटीचा या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत आतापर्यंत एमएपीएस क्लेमच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेले आहे. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की माझा पेमेंट फेल झाला होता, मग आम्ही काय करायला पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी पेमेंट येण्यासाठी सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे तुमचा आधार सीडिंग. तुमचा आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल त्या बँकेला त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली पैसे त्या खात्यामध्ये जमा होत असतात. पण आपण वेळोवेळी अपडेट देऊनही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि विद्यार्थ्यांचा लॉस असा झालेला आहे. या ठिकाणी त्यांची पेमेंट या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झाली होती, पण त्यांचा कुठल्याही बँकेला आधार कार्ड लिंक नव्हता, म्हणजेच आधार सीडिंग ऍक्टिव्ह नव्हती. त्यामुळे त्यांचे पेमेंट जे फेल झालेले आहेत. अशा प्रकारचा प्रॉब्लेम आलेला आहे. मग त्यांनी काय करायला पाहिजे. प्रथम तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचा आधार सीडिंग आहे का व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. उडाईच्या वेबसाईटला जरी जाऊन चेक केलं तरी त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम होणार नाही. चेक केल्याच्या नंतर त्याला इनऍक्टिव्ह असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लगेच ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे. ऍक्टिव्ह केल्याच्या नंतर तुमची पेमेंट ऑटोमॅटिकली तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रोसेससाठी थोडासा वेळ लागणार आहे. जास्तीत जास्त कमेंट अशा प्रकारचे येतात की आरओ अप्रूव्हल झालेले, पेमेंट स्टेटस पेंडिंग दाखवतं, मग आम्ही काय करायला पाहिजे. मित्रांनो, पेमेंट स्टेटस पेंडिंग म्हणजेच काय, तुमचा पेमेंट या ठिकाणी अजून डिस्ट्रीब्यूट झालेला नाही. त्यासाठी तुम्हाला थोडंसं वेट करावं लागेल. आरओ अप्रूव्हल झालं तर तुम्हाला या ठिकाणी काहीही करायचं नाही. वेळोवेळी या ठिकाणी तुम्हाला क्लेम स्टेटसचं थोडंसं चेक करत राहायचं आहे. कारण की आरोचं या ठिकाणी जर बघितलं तर खूप सारे विद्यार्थ्यांचे क्लेम या ठिकाणी पोर्टलवरून डिलीट करण्यात आलेले आहे. डिलीट करण्याचं कारण जर या ठिकाणी आपण बघितलं तर जे चुकीचे क्लेम या ठिकाणी अप्रूव्हल झाले होते तर त्यांचा संपूर्ण डाटा या ठिकाणी डिलीट करण्यात आलेला आहे. कारण की जर या ठिकाणी जर डाटा डिलीट झाला नसता तर त्यांना या ठिकाणी रिजेक्ट किंवा रेक्टिफाय केल्याच्या नंतर परत रिअपलोड करण्यासाठी किंवा रिक्लेम करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येत होता. म्हणून आरोने या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही क्लेम आहे ते क्लेम या ठिकाणी संपूर्ण प्रकारचे डिलीट केलेले आहेत. त्यानंतर या एमएपीएस क्लेम अंतर्गत आपल्या जिल्ह्यावाईज जर या ठिकाणी जर रिपोर्ट करायचं असेल तर याच पोर्टलवर एमएपीएस या योजनेअंतर्गत आज आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये किती विद्यार्थ्यांचे पैसे या ठिकाणी आलेले आहेत. डिस्ट्रिक्ट वाईज जर या ठिकाणी जर आपण विचार केला बीटीआरआयचा तर त्या बीटीआरआय अंतर्गत किती पैशांचे या ठिकाणी वितरित करण्यात आलेले त्याचा जर रिपोर्ट या ठिकाणी आपल्याला जर काढायचा असेल तर या ठिकाणी जस्ट तुम्हाला या ठिकाणी डॅशबोर्ड दिसतं. डॅशबोर्डला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एमएपीएस दिसते मित्रांनो. तर या एमएपीएसला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही या ठिकाणी क्लिक करता तर हा एक तुमच्या समोर डॅशबोर्ड समोर येणार आहे, ज्यामध्ये तुमचं संपूर्ण डाटा या ठिकाणी शो होणार आहे. ज्यामध्ये तुमचं नंबर ऑफ रजिस्टर्ड असो किंवा नंबर ऑफ क्लेम अप्रूव्हल असो आणि टोटल जे बेनिफिट आहे डिस्ट्रीब्यूट या ठिकाणी केलेले आहे ते 47 कोटीच्या वर या ठिकाणी जवळपास आतापर्यंत या एमएपीएस क्लेम धारकांच्या अकाउंटमध्ये पेमेंट या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे बीटीआरआयज या ठिकाणी जर आपण बघायचं झालं तर तुम्हाला या ठिकाणी इयर सिलेक्ट करायचं. इयर्स मध्ये जर तुम्ही या ठिकाणी बघितलं आपण जस्ट लेटेस्ट 2025 आणि 26 जर या ठिकाणी बघितलं आणि तुमचा जो काही बीटीआर आहे तो बीटीआर या ठिकाणी सिलेक्ट करून जर तुम्ही या ठिकाणी सर्च केल्याच्या नंतर त्याचा टोटल आकडा या ठिकाणी येणार आहे. म्हणजे 2025 आणि 26 म्हणजेच याच लेटेस्ट महिन्यामध्ये जर बघितलं आपण तर बीटीआरआय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना
टोटल अमाउंट या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बीटीआरआयचं या ठिकाणी प्रत्येक बीटीआरआयचा तुम्ही या ठिकाणी रिपोर्ट काढू शकता. प्रत्येक बीटीआर अंतर्गत किती पैसे या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले त्या ठिकाणी तुम्ही याचा रिपोर्ट काढू शकता. पण या ठिकाणी जर बघितलं आपण बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये जर बघितलं तर सध्याला या ठिकाणी एकही रुपया डिस्ट्रीब्यूट झालेला नाही. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधील प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज या ठिकाणी तुम्ही रिपोर्ट काढू शकता, ज्याच्यामध्ये तुमचे पेमेंट या ठिकाणी किती डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत आणि 25 आणि 26 म्हणजे आजच्या तारखेपर्यंत या ठिकाणी बघितलं तर प्रत्येक इयर वाईज किती क्लेम या ठिकाणी अप्रूव्हल झाले, किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी पैसे डिस्ट्रीब्यूट झालेले, अशा पद्धतीचं या ठिकाणी तुम्ही काढू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता की जो काही बीटीआरआय ऑफिस आहे, बीटीआरआय ऑफिसला या ठिकाणी प्रत्येक डीबीईटीने या ठिकाणी एक व्यक्ती नेमण्यात आलेले. त्या व्यक्ती या मित्रांनो तुमचं या ठिकाणी एमएपीएस क्लेमचे संपूर्ण प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करणार आहे. तुम्हाला जो काही अडचण असेल मित्रांनो त्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे. गेल्याच्या नंतर तुम्हाला तो प्रॉब्लेम तुमची सॉल्व्ह करून देणार आहे. तुम्हाला या ठिकाणी घरी बसून कोणीही नंबर त्यांचा देणार नाही, कारण की तो व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर मला खूप सारे कमेंट या ठिकाणी आले होते की त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्ही हाईड केलेले, त्यांचं नाव या ठिकाणी हाईड केलेले किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता का. तर मित्रांनो कुठल्याही गव्हर्नमेंट अथॉरिटीज व्यक्तीचं या ठिकाणी आपण डाटा पब्लिश नाही करू शकत, म्हणून तुमच्या ठिकाणी संपूर्ण डाटा सिक्युरिटी रिझनसाठी या ठिकाणी हाईड करण्यात आला होता. तुम्हाला या एमएपीएस क्लेम बाबत काही जरी अडचण असेल तर त्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला स्वतःहून जायचं आहे. आता खूप सारे विद्यार्थी असं सांगत आहेत की बीटीआरआय ऑफिस कुठे आहे. तर बीटीआरआय ऑफिस मित्रांनो तुम्हाला वेळोवेळी मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो, फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही म्हणून तुम्हाला या ठिकाणी परत या ठिकाणी कमेंट करावं लागतं. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये या ठिकाणी तुमचा आयटीआयच्या जवळ तुमचा बीटीआरआय ऑफिस या ठिकाणी मिळून जाईल. मी जरी स्वतः असलो मित्रांनो तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बीटीआरआय ऑफिस कुठे आहे हे मलाही या ठिकाणी कळणार नाही. जो तुमचा एरिया आहे, ज्या ठिकाणी तुम्ही अप्रेंटिसशिप केलेली आहे, त्या अप्रेंटिसशिपच्या एरियामधला तुमचा बीटीआरआय ऑफिस तुम्हाला सर्च करायचंय. आता सर्च कशा पद्धतीने करायचं याची माहिती या अगोदर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. जर तो व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर तुम्हाला जस्ट या ठिकाणी आपण परत एकदा दाखवून देऊ की बीटीआरआय कशा पद्धतीने सर्च करायचं. तर बीटीआरआय सर्च करण्यासाठी सर्वात प्रथम जे काय ऑफिशियल वेबसाईट आहे, वेबसाईटला आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जो कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन टॅब दिसतो तुम्हाला क्लिक करता. जसं ही अशा प्रकारचा पेज तुमच्या समोर या ठिकाणी आल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर टाकता मित्रांनो, नंबर टाकल्याच्या नंतर संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी ऑटोमॅटिकली फिल होणार आहे. आता या ठिकाणी आपण काही डाटा सिक्युरिटी रिझनसाठी या ठिकाणी आपण हाईड करणार आहोत. या पोर्टलवरील जर आपण या ठिकाणी बघितलं तर बीटीआरआय सेक्शनमध्ये तो बीटीआरआय कोणता आहे, म्हणजे तुम्ही ज्या विभागामधून या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट केली आहे तर तुमचा बीटीआरआय कुठला, तर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने सर्च करू शकता. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरता मित्रांनो त्यावेळेस ऑलरेडी या ठिकाणी बीटीआरआयचं या ठिकाणी नेम येणार आहे. तर हा तुमचा बीटीआरआय राहणार आहे. त्या बीटीआरआय ऑफिसला जायचं आणि तुमचा या ठिकाणी संपूर्ण जो काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. तुमचं काम या ठिकाणी घरी बसून कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी होणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतः या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांच्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे. कुठलाही गव्हर्नमेंट ऑथराइज्ड व्यक्तीचे या ठिकाणी डिटेल्स आपण व्हिडिओच्या माध्यमातून असो किंवा तुमच्यापर्यंत या ठिकाणी आपण देऊ शकत नाही. तो व्हिडिओ पब्लिश करण्यामागचा फक्त एवढाच उद्देश होता मित्रांनो की जो काय तुमच्या अपडेट आहेत, जे तुमच्या समस्या समाधान करण्यासाठी जो काय व्यक्ती डीबीईटीने समस्या सोडवण्यासाठी जो व्यक्ती तुमच्यापर्यंत दिलेले आहे त्याची माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत व्हावी, हाच एक उद्देश त्या ठिकाणी ठेवून तो माहिती तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. कुठल्याही गव्हर्नमेंट ऑथराइज्ड व्यक्तीचं या ठिकाणी डाटा आपण पब्लिश करू शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स आपण हाईड करण्यात आलेली आहे. तुमचा स्वतःचा जरी डाटा असेल तर मित्रांनो या ठिकाणी कोणीही पब्लिश नाही करू शकत. जर तुम्ही या ठिकाणी जर उद्या जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्या ठिकाणी सर्वांना प्रॉब्लेम होणार आहे, म्हणून या ठिकाणी संपूर्ण डाटा या ठिकाणी हाईड केला होता. पण या व्हिडिओ बनवण्यामागचा जर या ठिकाणी उद्देश बघितला तर तो व्यक्ती तुम्हाला त्या ठिकाणी सापडणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जायचंय. गेल्याच्या नंतर तुमचे सर्व प्रॉब्लेम या ठिकाणी तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. आजचा जो व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश होता मित्रांनो की आजपर्यंत एमएपीएस क्लेम मध्ये किती फंड डिस्ट्रीब्यूट झालेले तर या तुम्ही ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून सर्च पाहू शकता. या ठिकाणी जवळपास 47 कोटी रुपये या ठिकाणी आतापर्यंत एमएपीएस क्लेम धारकांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहेत. फक्त आपल्याला डिटेल्स माहिती नसल्यामुळं आणि आपण काय करतो मित्रांनो की सगळं आपल्याला रेडीमेड पाहिजे, आयतं पाहिजे, म्हणून या ठिकाणी आपण टाळाटाळ करत असतो. तर अशा पद्धतीने टाळाटाळ न करता थोडंसं कष्ट घेऊन आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी आपण थोडंसं धडपड जर केली या ठिकाणी तर तुमचे पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. म्हणून जास्त वेळ न लावता तुम्हाला या ठिकाणी जेवढं काय प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर सॉल्व्ह करून तुमचा जो काय क्लेम आहे तो क्लेम या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्हल करून घ्यायचा आहे. मित्रांनो या एमएपीएस क्लेम बाबत मी अशाच प्रकारचे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत या ठिकाणी घेऊन येत असतो. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.